ठाणे में आयोजित मालवनी महोत्सव में नीतीश राणे ने घोषणा की कि मुंबई की तर्ज पर आगे 5 वर्षों में ठाणे में भी कोकण भवन बनाया जाना चाहिए। उन्होंने कहा कि इस संबंध में वे स्वयं आयुक्त से चर्चा करेंगे। कार्यक्रम में संजय केड़कर सहित कई जनप्रतिनिधि उपस्थित थे। मंत्री राणे ने कहा कि कोकण में रोजगार के लिए शहरों में आए लोगों की जड़ें आज भी उनके गांव से जुड़ी है, इसलिए कोकण भवन की आवश्यकता है। कोण कोण काँग्रेस पक्षाकडनं कुठेतरी त्याच्यात नवीन काय आहे? मुस्लिम लीग आणि काँग्रेसमध्ये तसं काही फरक नाही। औरंगजेबाचे हे पिल्लाओळख आहेत, ज्यांना अशा पद्धतीचे जिहाद करण्याशिवाय आता टिप्याची ओळख काय आहे? टिप्याची ओळख आहे की तो हिंदू द्वेषी राजा होता। त्याने 8,000 पेक्षा जास्त हिंदूंना मारलं, धर्मांतर केलं। अशा घाणेरड्या आणि कार्ट्या टिप्याच्या अगर कोण लाल करत असेल तर त्यांनाही आता टिप्याच्या बाजूला पाठवून देण्याची वेळ आलेली आहे। सर, हिंदी में जानना मागणी जशी मी मुंबईमध्ये आज मागणी रितू तावडेजींकडे केलेली आहे, तशी आमच्या सीताराम राणेजींच्या माध्यमातून आणि आमच्या केळकर साहेबांच्या माध्यमातून आमच्या ठाण्या महापौरांकडे पण आणि आयुक्तांना पण मी लवकरच पत्र लिहून त्यांना सांगेन की ह्या ठाण्यामध्ये पण आपल्या हक्काचे कोकण भवन असावं। कोकणातले लोक मोठ्या प्रमाणामध्ये ठाण्यामध्ये पण राहतात आणि म्हणून त्यांच्यासाठी एक हक्काची वास्तू असावी अशी मागणी करणारं पत्र लवकरच लिहीन। सर, फ्रांस के पुनर्वसनाची निवडणूक आहे। शिवसेना आणि समाजवादी पार्टी कुठेतरी एकत्र येण्याची चिन्ह त्या ठिकाणी दिसत आहेत। एकदा उद्याचा निकाल लागून दे, मग त्याच्यानंतर बोलू ना। जर आणि तरवर मी मत माझं कसं व्यक्त करणार? एक लक्षात घ्या, जर आणि तरवर आम्ही काही बोलणार नाही। शेवटी त्या गोष्टी माझ्या अत्याधितल्या बाहेरच्या आहेत। आमचे वरिष्ठ पातळीचे सगळे नेते यावर बारकाईने लक्ष देऊन काम करतायत। मला विश्वास आहे त्या त्या शहराच्या विकासासाठी जे योग्य आहे ते होईल। सर, फ्रांस से मीरा भाईंदर के नगर सेवक उसको जो है समर्थन करते हुए नजर वो नगर सेवक ये पार्षद शायद भूल गए होंगे कि वो हिंदू राष्ट्र में चुन के आए हैं। मीरा भाईंदर ये हमारे हिंदू राष्ट्र में है। हमारे इस हिंदू राष्ट्र में ऐसा कोई भी टिप्पू के नाम का कोई भी चौक हम लोग इधर सहन करेंगे नहीं। ऐसा कोई मांग कर रहे होंगे तो वो अपने पाकिस्तान में बैठे हुए अब्बा के पास निकल जाए, उनकी इधर जगह नहीं। सर, फ्रांस के प्रेसिडेंट जो है